नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष पद जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी जोरदार मागणी सध्या सुरू आहे। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील असे संकेत स्वतः शरद पवार यांनी या बैठकीत दिले आहे। यामुळे पुढचा राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सूचना बैठकीत केली आहे। 2 टर्मपेक्षा जास्त काळ झालेल्या पदाधिकाऱ्याला एकाच पदावर राहता येत नाही, त्यामुळे पदाधिकाऱ्याने राजीनामा द्यावा अशी मागणीही पवार बैठकीत केली आहे। संघटनात्मक बदल झाल्यास इतर नेत्यांना प्रवेश स्तरावर काम करण्याची संधी मिळेल असे भाष्य शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी केले। तसेच जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी प्रत्यक्ष मागणी केली आहे। एकीकडे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे जयंत पाटील यांची जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे। जयंत पाटील हे अध्यक्ष पदावर कायम राहतील असे भाष्य केले आहे। प्रदेश अध्यक्ष पदावरून शरद पवार गटामध्ये सध्या 2 प्रवाह दिसत आहेत। विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवार गटामध्ये संघटनात्मक बदल करण्याबाबत मोठी चर्चा सुरू असून प्रदेशाध्यक्ष पदावर सध्या घमासान पाहायला मिळत आहे। शरद पवार गटात 2 प्रवाह असून एक गट जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी करत आहे, तर दुसरा गट जयंत पाटील हे अध्यक्ष पदावर कायम राहिले पाहिजेत अशी मागणी करत आहे। मात्र आता अंतिम निर्णय शरद पवार घेतील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून बोलले जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये मोठे संघटन फेरबदल होणार असून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची ही चर्चा सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।